नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये, जिथे आपल्याला घरगुती पद्धतीच्या सर्व रेसिपीज पाहायला मिळतील। तर आज आपण ना मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवणार आहोत आणि अगदी 2 मिनिटाची रेसिपी आहे। जेव्हा बाहेरून कधी आपण दमून येतो, कंटाळून येतो ना, तेव्हा आपल्याला खूप भूक लागलेली असते आणि घरी खाण्यासाठी सुद्धा काही नसते आणि आपल्याला ना चटपटीत असं काहीतरी खायचं असते। तर तेव्हा आपण अशा प्रकारची भेळ बनवू शकतोय, कारण 2 मिनिटातच ही भेळ तयार होते। तर चला मग कशी बनवली पाहूया। तर इथे माझ्याकडे ना एक खाकरा शिल्लक होता, तर त्या खाकऱ्याचे मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्हाला यापेक्षा बारीक हवा असेल तर तुम्ही एकदम बारीक चुरासुद्धा करू शकताय। तर मी याचे ना बारीक बारीक ना तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर माझ्याकडे एक कुरकुरेचं पॅकेट होतं आणि एक चिप्सचं पॅकेट होतं, तर ते दोन्हीही पॅकेटमधले मी कुरकुरे आणि चिप्स यामध्ये काढून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर याचासुद्धा आपण ना बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत। मी थोडे मोठे ठेवलेत ना तुकडे, तुम्ही तसे ठेवलेत तरीसुद्धा चालतील आणि बारीक जरी केले तरीसुद्धा चालेल। तर मी याला आता बारीक बारीक ना तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण एक कांदा बारका चिरून घ्यायचा आणि अर्धा टोमॅटो, म्हणजे छोटा टोमॅटो एक असेल तर तो एक टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर आपण यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालायची, कारण कोथिंबीरमुळे खूप छान टेस्ट येते। त्यानंतर अर्धा चमचा आपण चाट मसाला घातलेला आहे आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा, म्हणजे एक नंबर अशा ना चटपटीत आपली भेळ लागते। आणि छोट्या मोठ्या भुकेसाठी ना आपण अशा प्रकारची भेळ जर बनवली ना, अगदी पोट भरतं आणि मनही भरतं आपलं, कारण आपल्याला असं चटपटीत खायला नेहमीच आवडतं। तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारची भेळ एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि कशी वाटली मला एकदा नक्की कमेंट करून सांगा। मस्त असं मिक्स करून घेतलेली आहे आणि आपण ही भेळ आता टेस्ट करणार आहोत। एक नंबर अशी ना भेळ झाली आहे बघा, तुम्हालासुद्धा आवडेल आणि तुमच्या घरी जरी तुम्ही बनवली ना सगळ्यांना, तर सगळ्यांना आवडेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका। थँक्यू।